हॅलो मित्रांनो, आजचा आपला टॉपिक आहे रजिस्टर इन पॅरलल. ठीक आहे, लास्ट लेक्चरला आपण पाहिलेलं रजिस्टर इन सिरीज. ठीक आहे, आता सिरीजमध्ये काय पाहिलेलं आपण की 2-3 रजिस्टर किंवा रो तुमचे एका मागोमाग एक जोडलेले असतात, कास्केडेड केलेले असतात. म्हणजेच काय की एकामागे एक असणाऱ्या जोडणीला आपण एक्स जोडणी म्हणतो. आता या एक्स जोडणीमध्ये काय होतं, 2 रोजांच्या मध्ये एक कॉमन पॉईंट होता बघा. ठीक आहे, तर इथे पुढे असेल तर इथे एक कॉमन पॉईंट, म्हणजे 2 रेजिस्टरच्या मध्ये एक कॉमन पॉईंट होता. पण हा पॅरललमध्ये तसं नाही आहे. ठीक आहे, पॅरललमध्ये रोधांची मांडणी ही समांतर केली जाते. समजा इथे माझं पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे व्होल्टेज आहे, तर हा माझा एक रेजिस्टर असेल, इथे एक रेजिस्टर, इथे एक रेजिस्टर. ठीक आहे, बघा प्रत्येक रेजिस्टरच्या मध्ये 2 कॉमन पॉईंट आहेत. ठीक आहे, यावरनं आपण सिरीज किंवा पॅरलल ओळखू शकतो. ठीक आहे, सो रेजिस्टर इन पॅरलल आपण पाहिलेलं. सिरीजसाठी इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स किंवा परिणामी रोधसाठी फॉर्म्युला आपला होता RS = R1 + R2 + R3, किंवा जेवढे आपण लावले असतील रेजिस्टर तेवढे. पण पॅरललसाठी समांतर जोडणीसाठी हा फॉर्म्युला बदलतो. तो फॉर्म्युला आहे हा बघा, 1/RP = 1/R1 + 1/R2 + 1/R3 एटसेट्रा. म्हणजे जेवढे आपण लावले असतील तेवढे. आता इकडे काय हायलायटर्स पॉईंट आहेत पॅरललसाठी. आपण हे सिरीजसाठी बघितलेले. सिरीजमध्ये काय होतं की तुमचा करंट हा डिवाइड होत नाही, पण पॅरललमध्ये उलटं आहे. पॅरललमध्ये तुमचं व्होल्टेज काय असतं, सेम असतं, तर तुमचा करंट काय होतो, हा डिवाइड होतो. ठीक आहे, बघा पहिला पॉईंट बघूया. द इनवर्स ऑफ द इफेक्टिव्ह रेजिस्टन्स इज इक्वल टू द सम ऑफ इनवर्स ऑफ इंडिव्हिज्युअल रेजिस्टन्स. म्हणजेच काय बघा, आपण सिरीजमध्ये बघितलेलं RS = R1 + R2 + R3. आपण फक्त 3 रेजिस्टरसाठी बघूया. आणि ते 1/RP = 1/R1 + 1/R2 + 1/R3. ठीक आहे, इथे काय सांगितलेलं, 3 रेजिस्टरची बेरीज त्याच्या इक्विव्हॅलेंट परिणामी रोधा एवढी असते. तर इकडे 3 रोधांच्या व्यस्तांची बेरीज, 3 रोधांच्या व्यस्तांची इनवर्स ऑफ 3 रेजिस्टन्स. ठीक आहे, सम ऑफ इनवर्स ऑफ 3 रेजिस्टन्स म्हणजेच त्यांच्या व्यस्तांची बेरीज ही त्यांच्या इक्विव्हॅलेंट म्हणजे परिणामी रोधा इतकी असते. ठीक आहे, आजच्या लेक्चर आपण सिरीज आणि पॅरलल कंपेअर करून शिकणार आहोत. म्हणजे आपली सिरीजची रिव्हिजन पण होईल आणि पॅरलल काय हेही कळेल आपल्याला. ठीक आहे, दुसरा पॉईंट हा आहे की द करंट फ्लोइंग थ्रू इंडिव्हिज्युअल रेजिस्टर इज प्रपोर्शनल टू इनवर्स ऑफ इट्स रेजिस्टन्स अँड द टोटल करंट ऑफ द सर्किट इज सम ऑफ करंट फ्लोइंग थ्रू द इंडिव्हिज्युअल रेजिस्टन्स. तेच सांगतोय की यामध्ये इलेक्ट्रिक करंट हा प्रत्येक रोधाला काय असतो, वेगवेगळा असतो. पण सिरीजमध्ये काय होतं, करंट तुमचा सेम होता आणि तुमचं व्होल्टेज प्रत्येक रेजिस्टरला वेगळं होतं. पण पॅरललमध्ये तुमचा व्होल्टेज प्रत्येक रेजिस्टरला सेम आहे, तुमचा करंट काय होतो आहे, बदलतो आहे. मग ह्या पॅरललमध्ये टोटल करंट I = I1 + I2 + I3. आता I1 I2 I3 काय आहे, I1 I2 I3 म्हणजे ज्या R1 R2 R3 रेजिस्टन्स आहेत रिस्पेक्टिव्ह त्यांचे करंट्स I1 I2 I3. म्हणजे R1 म्हणजे काय, R1 म्हणजे I1 म्हणजे R1 कडचा करंट, म्हणजे रेजिस्टन्स 1 कडे जेवढा करंट आहे तो असणार I1. R2 म्हणजे रेजिस्टन्स 2 कडे जेवढा करंट आहे तो म्हणजे असणार I2. आणि R3 म्हणजे रेजिस्टन्स 3 कडे असणारा करंट म्हणजे I3. ह्या तिघांचा करंट एकत्र केला तर आपल्याला त्या पॅरलल सर्किटमधलं इक्विव्हॅलेंट करंटसुद्धा मिळू शकतं. ठीक आहे, द पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस इट ऑल रेजिस्टर इज सेम. बघा पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे व्होल्टेज काय असणार, सगळ्याकडे सेम असणार. ठीक आहे, म्हणजे जे व्होल्टेज याला आहे तेच व्होल्टेज याला असणार, जे व्होल्टेज याला असणार. म्हणजे प्रत्येक रेजिस्टरकडे व्होल्टेज काय असणार, तुमचं सेम असणार. ठीक आहे, द इफेक्टिव्ह रेजिस्टन्स ऑफ रेजिस्टर कनेक्टेड इन पॅरलल इज लेस दॅन द लिस्ट रेजिस्टन्स इंडिव्हिज्युअल रेजिस्टन्स. बघा 1/RP हा काय असणार, छोटा असणार 1/R1 पेक्षा, कारण की इकडे काय इनवर्स आहे, काय आहे इनवर्स आहे, म्हणजे ॲडिशन, त्यांच्या ॲडिशनपेक्षा काय असणार, छोटा असणार. ठीक आहे, बघा द इफेक्टिव्ह रेजिस्टन्स ऑफ रेजिस्टर कनेक्टेड इन पॅरलल इज लेस दॅन, म्हणजे हा काय असणार, लेस दॅन, छोटा असणार, लेस दॅन लिस्ट रेजिस्टन्स ऑफ इंडिव्हिज्युअल रेजिस्टर.
म्हणजे त्यांच्या इंडिव्हिज्युअल रेजिस्टर प्रत्येकी रेजिस्टरच्या पेक्षा काय असणार छोटा असणार. ठीक आहे. सो 1/RP इज लेस दॅन 1/R1 और लेस दॅन 1/R2 और लेस दॅन 1/R3. ठीक आहे. नेक्स्ट आता एक्झाम्पल घेऊया आपण. ठीक आहे. सो पहिला एक्झाम्पल आहे रेजिस्टर हॅव्हिंग अ रेजिस्टन्स ऑफ 50. हा ओमेगा आहे, ओमेगा. ठीक आहे, म्हणजेच आपला ओहम आहे. ठीक आहे. सो रेजिस्टन्स इज R1 किती आहे आपला 15 ओमेगा म्हणजेच ओहम. R2 किती आहे 20 ओमेगा आणि R3 किती आहे 10 ओमेगा. कनेक्टेड इन पॅरल. आता पॅरल जोडणे आपल्याला पॅरल जोडले, मग पॅरल जोडण्यात आपलं सूत्र माहिती आहे आपल्याला 1/R1 इज इक्वल टू 1/R2 प्लस 1/R3. ठीक आहे. सो व्हॉट इज द इफेक्टिव्ह रेजिस्टन्स ऑफ द सर्किट. सो इफेक्टिव्ह रेजिस्टन्स ऑफ अ पॅरल इज 1/RP इज इक्वल टू 1/R1 प्लस 1/R2 प्लस 1/R3. जर आपण तिघांची बेरीज केली बघा 1/15 प्लस 1/20 प्लस 1/10. आता बघा इथे बेस कॉमन नाही आहे. ठीक आहे, बेस कॉमन नाही, मग आपल्याला पहिला बेस कॉमन केला पाहिजे. ठीक आहे. बेस कॉमन करून घेतल्यावर जर LCM काढल्यानंतर आपल्याला 16/13 असं आपल्याला कॅल्क्युलेशन मिळणार. ठीक आहे. हा कॅल्क्युलेशन पार्ट आहे. जर आपण डिवाइड केलं तर आपल्याला आन्सर मिळतं 4.615 ओहम. ठीक आहे. मग आपल्या ह्या पॅरलचं रेजिस्टन्स किती असणार 4.615. आता बघा 4.615 हा 1/15पेक्षा काय आहे छोटा आहे ना. 1/20 म्हणजे 15पेक्षा किती हा छोटा आहे 20पेक्षा छोटा आहे 10पेक्षा छोटा आहे, म्हणजे इंडिव्हिज्युअल रेजिस्टन्सपेक्षा काय हा छोटा आहे. पॅरलमध्ये तुमचा इंडिव्हिज्युअल रेजिस्टन्स इफेक्टिव्ह रेजिस्टन्स हा काय असतो नेहमी प्रत्येकापेक्षा छोटा असतो. ठीक आहे. हा एक की पॉईंट आहे. सेकंड सेम बघा द रेजिस्टर हॅव्हिंग रेजिस्टन्स 5 ओहम 10 ओहम 30 ओहम आर कनेक्टेड इन पॅरल. ठीक आहे. कसे आहेत ते परत 5 ओहम 10 ओहम आणि 30 ओहम पॅरलमध्ये कनेक्ट केले आहेत. अँड पोटेन्शियल डिफरन्स किती आहे 12 वोल्ट आहे. किती आहे 12 वोल्ट आहे. ठीक आहे. अप्लाइड अक्रॉस देम ऑप्टेन द करंट फ्लोइंग थ्रू सर्किट अँड थ्रू इंडिव्हिज्युअल रेजिस्टर. म्हणजे आपल्या सर्किटमधलं एकूण करंट आणि प्रत्येक रेजिस्टर भोवती लागणारा करंट आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. पण इथे पण आपल्याला ओहम्स लॉ यूज करायचा आहे. ओहम्स लॉ काय V इज इक्वल टू I R. आपल्याकडे बघा V दिलेला आहे आणि R दिलेला आहे, आपण I काढू शकतो. ठीक आहे. सो I इज इक्वल टू V/R. V किती आपल्याला कॉन्स्टंट असतं. ठीक आहे 12. R किती आहे पहिल्याला 5. सो जर 5ने 12 डिवाइड केलं आपल्याला किती मिळणार 2.4. ठीक आहे. हा आपला I1 झाला. I2 V/R2. ठीक आहे. 10 डिवाइडेड बाय 12 दॅट इज इक्वल 12 डिवाइडेड बाय 10 दॅट इज इक्वल टू 1.2. ठीक आहे. एम्पियर एम्पियर. नेक्स्ट I3 इज इक्वल टू V डिवाइडेड बाय R3 दॅट इज 12 डिवाइडेड बाय 30 इज इक्वल टू 10 डिवाइड बाय 30 गिव्स अस 0.4. हा एम्पियर. म्हणजे आपल्याला मिळाले 2.4 1.2 आणि 0.4 हे 3 करंट मिळाले आपल्याला 3 रेजिस्टर्स भोवती. आणि आपल्याला अजून काढायचं आहे काय की त्याच्या सर्किटमध्ये एकूण रोध किती आहे. सो इफेक्टिव्ह करंट काढण्यासाठी आपण करतो I इज इक्वल टू I1 प्लस I2 प्लस I3 दॅट इज 0.4 प्लस 1.2 प्लस 2.4 गिव्स अस 4 एम्पियर. ठीक आहे. सो त्या सर्किटमध्ये एकूण करंट किती आहे 4 एम्पियर. आणि प्रत्येक रेजिस्टरच्या भोवती म्हणजे R1 भोवती किती आहे 2.4, R2 भोवती 1.2 आणि R3 भोवती 0.4. ठीक आहे. आता तुम्हाला एक बेसिक गोष्ट सांगतो मी. सिरीज अँड पॅरल आपल्या घरात जी जोडणी असते आपल्या घरामध्ये ती असते पॅरलची. आता ती पॅरलची का असते सिरीजची का नसते आपण त्यावरही लक्ष देऊया. समजा हा तुमच्या घरातला मेन स्विच आहे. ठीक आहे. तिथे आपल्याला व्होल्टेज प्रोव्हाइड करतो. समजा इथे आपण रेजिस्टर म्हणजे लाईटची. ठीक आहे. म्हणजे लाईट आहे माझी. इथे माझा फ्रीज आहे. ठीक आहे. इथे माझा समजा पंखा आहे.
इथे माझा AC चा सर्किट करंट आहे. ठीक आहे. आता बघा आपल्याला माहिती आहे की पॅरललमध्ये प्रत्येक गोष्टीला प्रत्येक कंपोनंटला प्रत्येक रेजिस्टरला काय करंट वेगळा आहे पण व्होल्टेज काय सेम आहे. जर मी ही गोष्ट बंद केली, ठीक आहे, जर मी फ्रीज बंद केला तर माझं पंखा AC किंवा लाईट ही बंद होणार नाही, फक्त माझा हा वाला पॉईंट बंद होईल. जर मी हा वाला पॉईंट बंद केला तर माझे फक्त हा वाला पॉईंट बंद होईल, हे पॉईंट चालू राहतील माझे, कारण की करंट असा फ्लो होणार आहे, असं जाऊन असा फ्लो होणार आहे, असं जाऊन असा फ्लो होणार आहे. ठीक आहे, म्हणजे कंटिन्यू करंट कंटिन्युटी आहे. पण जर तीच मी सिरीजमध्ये केली, जर मी घरातली जोडणी सिरीजमध्ये केली, ठीक आहे, सिरीजमध्ये केली, जर मी हा कंपोनंट बंद केला, समजा माझा लाईट आहे, हा फॅन आहे आणि ही AC आहे. ठीक आहे, जर मी फॅन बंद केला तर माझा करंट AC पर्यंत पोचणारच नाही ना. जर मी हाच सर्किट इथे मी ब्रेक केलं, इथे ब्रेक केलं मी, ठीक आहे, इथे ब्रेक केलं मी, तर करंट पुढे फ्लो होईल का? नाही होणार, मग पुढचं कंपोनंट चालूच होणार नाही. ठीक आहे. सो आपण घरामध्ये सिरीज वापरत नाही, आपण घरामध्ये पॅरलल वापरतो. ठीक आहे. आता सिरीज कुठे वापरतो आपण? जेव्हा आपण दिवाळीची लाईटिंग करतो, ठीक आहे, आपण दिवाळीची जेव्हा लाईटिंग करतो त्यामध्ये एक आपण असं तोरण आणतो की ते लाल असतं, ठीक आहे, पिवळं असतं, निळं असतं. ठीक आहे. जर त्यामध्ये बल्ब असतात, ठीक आहे, काय असतात, बल्ब लावलेले असतात. आता बघा त्यामध्ये समजा माझा हा बल्ब खराब आहे, ठीक आहे, माझा हा बल्ब खराब आहे, तर माझी पूर्ण निळी पट्टी काय होणार, बंद होणार. म्हणजे पूर्ण निळी पट्टी काय होणार, बंद होणार. का? कारण की तो करंट पुढे पासच नाही करणार, तो करंट पुढे पासच नाही करणार. समजा माझा हा वाला बल्ब उडाला आहे किंवा हा वाला बल्ब उडाला आहे माझा, ठीक आहे, हा नाही चालत आहे, तर तो पूर्ण ही येल्लो पट्टी काय करणार, बंद करणार. का? कारण की तो करंट पूर्ण फ्लो होणार नाही. म्हणून आपण घरामध्ये पॅरललमध्ये आपण जोडणी करतो. आपले सर्किट घरात पॅरललमध्ये कनेक्टेड असतात. तर बाकीच्या ज्या गोष्टी असतात म्हणजे हे झालं, लाईटिंग झाली, त्यामध्ये गोष्टी सिरीजमध्ये केलेल्या असतात. सिरीजमध्ये एखाद्या गोष्टीचा रेजिस्टन्स वाढवण्यासाठी केला जातो, तर पॅरललमध्ये रेजिस्टन्स कमी करण्यासाठी जोडणी केलेली असते. ठीक आहे. काही डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये करा, अँड लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.